देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारी। मित्रांनो, 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरी केला जातो। रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पादनाचे स्रोत निर्माण व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात येत असतो। आज यांसारखे कार्यक्रम जर आपण राबवले नाही तर औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेल्या व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व हे आपल्या आहारातून कायमचे मिटवले जातील। परिणामी आदिवासी परिसरातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या याचा मोठा फटका सहन करावा लागेल व तसंच आज समाजात जे रोगाचे प्रमाण वाढत चालले त्या संख्येतही अधिकची भर होईल यात शंका नाही। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत कृषी विभागाने तालुकास्तरीय आदिवासी भागातील 45हून अधिक औषधी गुणधर्म असलेल्या या रानभाज्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या महोत्सवाला प्रतिसाद दिलाय। तसेच कृषी विभागाच्या अंतर्गत या भाज्यांबद्दल जो अभ्यास केला जातोय याचा प्रत्येक कुटुंबाला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईलच व रासायनिक खतांचा मारा करून ज्या भाज्या पिकवल्या जातात त्या भाज्यांपेक्षा या रानावनात निसर्गाच्या कुशीत उगवलेल्या सेंद्रिय भाज्यांना नक्कीच पुढील काळात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल हीच मी आशा इथे बाळगते। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा व व्हिडिओ जमेल तितक्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।